तर मला आधी सांगा की तुम्हाला याच्या बाबतीत आता काय काय माहिती तुम्ही घेतलेली आहे इथे? बेसिक काही तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहून किंवा वैयक्तिक काय आधीचा अनुभवाचा काय आहे तुम्हाला? म्हणजे ऍक्च्युली फक्त सेटअप आणि मेंटेन 3-4 दिवसात रेग्युलर जे तुम्ही इन्फॉर्मेशन चॅनलवरती दिलते तुमच्या हां. ते एक माहिती आहे. आपल्याला तेवढी माहिती आहे, हां. म्हणजे Basic व्हिडिओ मा- पाहून basic जेवढी माहिती. माहिती आहे बेसिक तेवढी आहे. बरं, ठीक आहे. सेटिंग वगैरे पाहायला भेटले. हा, मी सेटिंग तुम्हाला आता परत एकदा करून म्हणजे काय असतं ते दाखवतो. ऍक्च्युली काही करायचं नसतं आपल्याला, याच्यात पूर्ण सेटिंग आम्ही करून देतोच. म्हणजे तुम्हाला इथे मॅन्युअली काही करायची गरज पडत नाही. हा, आता ही मशीन आपली आहे 580 अंड्यांची. तर याच्यात टोटल बघा, हे 2-2चं पॅकिंग आहे, हे सिंगलचं पॅकिंग आहे. असं टोटल हे 7 ट्रे येतात. 7 ट्रे आणि पूर्ण ऑटोमॅटिक मशीन आहे. त्यामुळे आपल्याला फक्त खाली, सर्वात खाली आपण जे पाणी दाखवलेलं आहे, एक डब्बा असतो त्याच्यात पाणी ठेवायचं. त्याचा इथे बोर्ड असतो, त्या बोर्डात तो फॉगर लावायचा. त्याच्याबरोबर जो फॉगर येतो तो या बोर्डात लावायचा, बरोबर, जसं आपण व्हिडिओत आधी दाखवलेला आहे. हां, त्याला फॉगर लावून पाणी ठेवून फक्त चालू करायचं. त्याला काही आपलं बटन इथे बंद चालूचा काही संबंध नाही, सगळं वरतून कंट्रोल होतं. हे तुमचं सेन्सर आहे, हे मशीनमधली ऊब कंट्रोल करणार, तुमचे ह्युमिडिटी कंट्रोल करणार, टर्निंग वगैरे सगळं ऑटोमॅटिक होणार. सगळ्या प्रकारची सेटिंग ऑटोमॅटिक आहे. फक्त आपल्याला ट्रेचं कनेक्शन लावायचं खालून वरपर्यंत. हे मेन ट्रेचं कनेक्शन आहे, खालून वरपर्यंत लावायचं. तेवढंच याच्यात असतं, बाकी काही अवघड असं बघा नाही. पिन अटॅच करायचं. हां, या प्रत्येक ट्रेची पिन बघा, ही पिन आहे ती याला लावायची आणि पिन कंटिन्यू असते. म्हणजे याची पिन याला लावून याची परत याला, परत याची याला, असं करून वरपर्यंत यायचं. आता तुम्ही एका वेळेस अंडी लावणार आहे की पाठीपुढे लावणार आहे? पाठीपुढे. मग ते पण तुम्हाला समजवतं कसं करायचं. आता हे कनेक्शन आहे बघा. हां, पाण्यासाठी हा डब्बा, हा जो आहे ना ट्रान्सपरंट, हा पाण्यासाठी वापरायचा. बल्ब किती आहेत? ऑलरेडी लागलेले असतात त्याच्यात, जे चेकिंगच्या वेळेस आम्ही लावतो ते तसेच असतात. आणि 2 एक्स्ट्रा याच्यात आलेले आहेत. एक LED चॉक एक्स्ट्रा आलाय, पॉवर केबल आलेली आहे, 2 फॉगर आलेला आहे, काही घेर सुद्धा याच्यात एक्स्ट्रा येतात, जे आपले याच्यामध्ये इथे बघा दिसतात तुम्हाला, हे लागलेले असतात. तर हे पण घेर एक्स्ट्रा असतात. काही कधी कोणाचा ट्रॅक झाला, काय झाला, तर तो पण याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातो. आता याच्यात महत्त्वाचं काय, समजा आता तुम्ही म्हटलं की बाबा 580 अंडी एका वेळेस नाही लावणार, नाही मिळत बऱ्याच वेळा. अंड कसं सिलेक्ट करतात आधी हे माहिती आहे का? अंडी घेताना हॅचिंगसाठी काय महत्वाचं असतं? हॅचिंगसाठी अंड घेताना त्याची साईज, म्हणजे अंड लहान नसावं जास्त. बरोबर. आणि दुसरी गोष्ट जे आहे ते फ्रीज वगैरे हे केलेलं नसतं. फ्रीजला फ्रीजचं अंड नाही वापरायचं. अगदी बरोबर. अजून साधारण ताजं, म्हणजे 2-3 दिवसाचा अंड, 2 दिवस 3 दिवस. बरोबर. अजून अजून हे पण बरोबर आहे. अजून तेवढ्या गोष्टी. आता या अजून एक महत्वाची गोष्ट, सगळ्या गोष्टी ओके आहेत, एवढी माहिती तर असलीच पाहिजे आपण कुठला व्यवसाय करतो तर. अजून एक ॲडिशनल राहिलंय फक्त, की अंड जसं ताजं बाबा 3-4 दिवस नाही, 5-6 दिवसापर्यंत पण वापरा, त्याच्या पुढचं नका वापरा. फ्रीज बदलं नका वापरू. 5 दिवस 6 दिवसापर्यंतच. जेवढं शिळं घेणार ना तेवढं आपल्याला रिझल्ट जेव्हा निघतो ना तो टक्केवारीमध्ये कमी निघतो. म्हणून शक्य होईल तेवढं ताजंच वापरायचं. आणि ज्यावेळेस आपण ते कलेक्ट करतो 1-2 दिवसाचे, ते साधारण माठात वगैरे कशात ठेवतो? माठात ठेवलेलं सर्वात बेस्ट, कारण की फ्रीजमध्ये तर ठेवायचं नाहीये. तर आपल्या अंड्यांवरती डायरेक्ट ऊन नाही आलं पाहिजे. माठात ठेवलेलं सर्वात बेस्ट, कारण की ते नॅचरल थंड राहतं. म्हणजे फ्रीज सारखा थंडावा नाही मिळत, आपलं नॅचरल जे टेम्परेचर असतं ते मिळतं त्याला. त्यामुळे बेस्ट, सर्वात बेस्ट ते. दुसरं, नर आणि मादाला क्रॉस अंड असणं गरजेचं आहे. हा बेसिक रूल आहे. म्हणजे अंड 1 दिवस पाठीपुढे चालेल, 3 दिवसाच्या जागी 6 दिवसाचं वापरलं चालून जाईल, पण नर मादाला क्रॉस अंड नसेल तर ते चालणार नाही. हे महत्वाचं आहे याच्यात, पहिला स्टेप ती आहे. हां, ठीक आहे. तर प्रत्येक 10 कोंबड्यांपाठी 2 लाख. तुम्ही कुठलंही करा, कोंबडी करा, बदक करा, बटेर करा, राजहंस करा, टर्की करा, गिनी फॉल, जे करायचं करा, पण हा रूल्स पाहिजेच पाहिजे. हा जेव्हा फॉलो कराल तेव्हा तुम्हाला सरासरी 80% रिझल्ट मिळतो. राजहंस आहेत आपल्याकडे, राजहंस किती दिवस? राजहंस जर आहे तर 30 दिवस ठेवायचं. 30 दिवस ठेवायचं. आणि किती दिवस बंद कधी करायचं? शेवटचे 3 दिवस. कुठलाही पक्षी असून द्या बघा, समजा तुम्ही कोंबडी करताय, कोंबडीला 21 दिवस लागतात, त्याच्यातले शेवटचे 3 दिवस पिल्लं निघायचे असतात. बटेर करताय तर बटेलचे टोटल 18 दिवस असतात, त्याचे पण शेवटचे 3 दिवस, म्हणजे 15व्या दिवशी टर्निंग बंद. बदकाचे करताय तर 28 दिवस लागतात, 25व्या दिवशीपासून टर्निंग बंद. राजहंस करताय तर राजहंसाला ऍक्च्युली 30 ते 32 दिवस असं म्हटलं जातं. तर त्याला सुद्धा आपल्याला 3 दिवस आधी, म्हणजे 30व्या दिवसाच्या आधी 27व्या दिवशीपासूनच टर्निंग बंद करायचं. प्रत्येक पक्षाचे 3 दिवस हॅचिंग पिरियड असतो. ज्यावेळेस आपण अंडे ह्याच्यावरती ठेवणार, आता 1 टाइम तर अंडे आपण ठेवणार, बरोबर. हा, तर त्याला पाठीपुढे लावू शकता. तेच आपल्याला एक सांगायचं होतं. तर ट्रे सगळे लावून टाकायचे, खालून वरपर्यंत सगळ्या ट्रेचं कनेक्शन लावायचं. पण जेव्हा अंडी ठेवायची सुरुवात आपण करू, ती सर्वात खालच्या ट्रेला सुरुवात आधी करायची.
कारण की जेव्हा दिवस पूर्ण होतात, शेवटचे 3 दिवस टर्निंगसाठी आपल्याला बंद करायचं असतं हॅचिंग पिरियडला. मग त्यावेळेस सर्वात खालचं कनेक्शन पहिल्यांदा आपल्याला काढता येतं, वरचे चालू राहतात. मग खालचे 3 ट्रे एका वेळेस लावले असतील तर खालचे 3 ट्रेचं कनेक्शन काढून टाकायचं, वरचे ट्रे फिरत राहतात, कारण की त्यांचे दिवस पण पूर्ण झालेले नसतात. म्हणजे पाठीपुढे अंडी ठेवता येतात, फक्त काय खालून पासून आपल्याला सुरू करायचं असतं. सिम्पल. ज्यावेळेस पिल्लू तर जन्माला येतं, ज्यावेळेस अंडे ते साधारण सुकण्यासाठी किती वेळ ठेवलं? ऍक्च्युली एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी मशीन उघडा तुम्ही, आणि त्याच्यातून जी निघाले ड्राय झाले तसं बाहेर काढा. आता जसं बघा, आता आम्ही इथे काय केलंय, आता हे आज 21वा दिवस आहे, शेवटची पिल्लं आज निघत आहे. आता राहिलेलीच आहे, सकाळी काही आपण आमचं काय काम नाही काय नाही, तर आम्ही हे शेवट आता जे निघाले दुपारनंतर तेवढीच पिल्लं येते. बाकी जशी जशी आम्ही कोणाला कोणाला देऊन ती संपून टाकली. आता काल संध्याकाळी आम्ही सगळी पिल्लं जवळजवळ केली जी काही निघालेली. तर माझ्याकडे जागा नाही म्हणून मला तसं करावं लागतं. तुमच्याकडे जागा असणार तर जशी जशी पिल्लं निघतील तर तशी बाहेर काढा, सुकले की बाहेर काढून गुळ पाणी चालू करा. खाद्य जे काही तुम्ही प्लॅनिंग करत असाल, घरचं देणार आहे, ॲग्रोचं देणार आहे, तर त्यानुसार करा. बाबा सगळी पिल्लं निघाल्यानंतर मग एक वॅक्सिन चालू करा. वॅक्सिन सुद्धा गरजेचं आहे. तर आता हे फॉगर आला ना, तर याच्याबरोबर आधी तरी ही अम्ब्रेला येते, याला हे लावून याच्यामध्ये आपला फॉगर येणार आहे. जो आपला हा स्टीलचा फॉगर येतो हा याच्यामध्ये ठेवला जातो, म्हणजे पाणी उडल्यानंतर यालाच लागून पुन्हा ते आपल्या पाण्याच्या भांड्यामध्येच बसतं. त्याच्यानंतर हा याचा ॲडॅप्टर असतो. ॲडॅप्टर हे 2 वेगवेगळे पार्ट आहेत. याला मेल फिमेल लावून हा ॲडॅप्टर आपला जिथे खाली बोर्ड दिलेला आहे तो याच्यासाठी आहे. आता सेपरेट आपण का देतो की बाबा कधी काही चेंजेस करायचे असेल तिथल्या तिथे चेंज करता येतो. त्यापर्यंत मला कॉन्टॅक्ट करायची तुम्हाला गरज पडू नये. एक एक्स्ट्रा पण दिलाय, मग बाबा कसं लावायचं काय, तर बोर्ड दिलेला आहे सर. तिथे एक बटन पण आहे, पण त्याच्याशी काही एक संबंध नाही. सगळं कंट्रोलिंग वरतूनच होणार आहे. ठीक आहे, ते एक आपल्याला लावण्यासाठी फक्त आहे. हा झाला फॉगर. त्याच्यानंतर इथले जे फंक्शन आहे ते चालू करून 2 मिनिटं दाखवतो, म्हणजे तुम्हाला फंक्शन पण लक्षात येऊन जाईल. आता फंक्शनमध्ये ना, इथे पहिलं तर कुठलंच बटन दाबायचं आहे काय ते समजवतो तुम्हाला. ठीक आहे, आता इथे हीटर 1 हीटर 2चं बघा इंडिकेटर दिसतंय. ठीक आहे, तर हे आपले दोन्ही हीटर चालू आहे म्हणून ते इंडिकेटर आपल्याला शो करत आहे. एक अलार्मचं इंडिकेटर पण आता सध्या चालू आहे. का चालू आहे? मशीन जस्ट आपण चालू केले, त्यामुळे मशीनमध्ये आपल्याला जे टेम्परेचर पाहिजे ते 37.7 पाहिजे, पण आता किती आहे तर 27.8च आहे. म्हणजे आपल्या लेवलपेक्षा ते डाऊन आहे, म्हणून आपल्याला ते अलार्मचं इंडिकेटर दाखवतं की बाबा याच्यात काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी जास्त आहे. जास्त असेल तरी दाखवणार ते. आपल्याला रेंजच्या वरती गेलं तरी तुम्हाला इंडिकेटर दाखवणार. याच्याने कळतं की काहीतरी मशीनमध्ये कमी किंवा जास्त आहे. हा अलार्म. आता तुम्हाला सुरुवातीला लक्षात नाही येणार, सुरुवातीला थोडा वेळ जाईल तुम्हाला की बाबा ते समजून घ्यायला. त्याचा एक रेशो आहे, त्या रेशोमध्ये जर आपलं असेल टेम्परेचर काहीच अडचण नाही. ठीक आहे, ह्युमिडिटी आपल्याला इथे दाखवले बाबा 70 आपल्याला पाहिजे, 77 आहे, गरजेपेक्षा जास्त आहे. पण हा डिफरन्स आहे, इथे तुम्हाला अलार्म नाही दाखवणार. पण टेम्परेचर खूप डाऊन आहे, गरजेपेक्षा बऱ्यापैकी डाऊन आहे, म्हणून ते अलार्म दाखवतो. दुसरं सर्वात पहिलं हे आहे फॅनचं इंडिकेटर. तर हे फॅनचं इंडिकेटर म्हणजे आपले हे फॅन बघा 24 तास चालू राहतात, जे आपल्या समोर चालू आहेत. हे पूर्ण लाईन 24 तास चालू राहणार. पण साईडला जे 2 फॅन आहेत बघा, हे एक्झॉस्ट फॅन आहेत. एक्झॉस्ट फॅन म्हणजे हे केव्हा चालू होतात, जर तुमचं ओव्हर टेम्परेचरमध्ये मशीन जायला लागलं तर ते इथलं इंडिकेटर चालू होणार आणि तुमचे दोन्ही एक्झॉस्ट तर कधी पण एक लक्षात ठेवा की आपल्याला टर्निंग समजून घेण्यासाठी अंड्यांवर मार्किंग केलं तर कमीत कमी कळतं किंवा कुठलं फिरलं कुठलं नाही फिरलं. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं की जेव्हा फॅनचा इंडिकेटर चालू होईल आपली एक्स्ट्रा गरमी जी काय मशीनमध्ये तयार झालेली असेल ती बाहेर निघून जाणार. ठीक आहे, आणि इंडिकेटर बोला बोला. अप आणि डाऊनला दोन्हीला पण नाही, फक्त अपलाच इंडिकेटर जे आहे टेम्परेचर हे त्याच्यासाठी नाही. टेम्परेचर तुमचं अप असेल किंवा डाऊन असेल तरी ते तुम्हाला समजणार. पहिल्या 1-2 लॉट काढेपर्यंत कदाचित हे समजून घ्यायला तुम्हाला थोडा वेळ जाईल, पण तिथला मी तुम्हाला हा रेशो सांगतो की कुठल्या रेशोला आपल्याला असलेलं बेस्ट आहे, तो रेशो तुम्हाला समजा. ज्यावेळेस हे 37 मेंटेन झाला ऑटोमॅटिक बंद होऊन जाणार. ते डिफरन्स पण आहे त्याचा 0.5चा मायनस आणि प्लसचा डिफरन्स असतो, त्या रेंजला असेल तरी सुद्धा ते बंद होणार. ठीक आहे, ह्युमिडिटी सुद्धा तुमची ऑटोमॅटिक चालू आणि बंद होणार. अपला मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा रोटेशन होईल तेव्हा तुमचा अपचा इंडिकेटर चालू होईल.
आलं लक्षात. तर वेटचं इंडिकेटर चालू आहे म्हणजे आपला फॉगर चालू होतो, ते ऑटोमॅटिक बंद पण होतं. तर त्याची काळजी आपल्याला घ्यायची. ठीक आहे, हे आलं लक्षात. बाकी याच्यात काही असं अवघड असं काही नाही. सिम्पल मशीन आहे. फक्त बेसिक ताजी अंडी, नर मादाला क्रॉस असलेली अंडी आणि बंद खोलीत ठेवायचं नाही. बंद खोलीत म्हणजे जिथे व्हेंटिलेशन नाही, हवा खेळत नाही राहत, तशा ठिकाणी मशीन नाही ठेवायची. पत्र्याच्या शेडमध्ये नाही ठेवायची. पत्र्याचं शेड म्हणजे वरती पत्रा घर असतं नॉर्मल, की बाबा वरती पत्रा आहे, साईडला भिंत आहे, तिथे चालेल. पण वरती पण पत्रा आहे, साईडला भिंतीच्या जागी पत्रा आहे, पोल्ट्रीच्या बाजूला एखादा शेड असतो, तर तशा ठिकाणी असेल तर ते चालत नाही. बाकी मोकळी खेळती हवेत तुम्ही ठेवू